ही पत्रकार परिषद मी सुरू करण्याच्या आधी अत्यंत जबाबदारीने दोन मुद्दे सांगितले पाहिजे। ही पत्रकार परिषद मी राजकीय पक्षांच्या पलीकडे जाऊन करत आहे, कारण ही पत्रकार परिषद ही मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या भविष्याशी संबंधित आहे आणि ती महत्त्वाची आहे। मी ही पत्रकार परिषद सुरू करण्याच्या आधीच राज्याचे माननीय मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांना विनंती करेल की त्यांनी मला खरंच सुरक्षेची हमी द्यावी आणि ते या विषयावर कुठलेही सत्तेचं राजकारण बाजूला ठेवून माझ्या सोबत त्यांची बहीण म्हणून नसेल पण महाराष्ट्राची नागरिक म्हणून ज्या नागरिकांची हमी त्यांनी घेतलेली आहे ते नागरिक म्हणून ते उभे राहतील अशी माझी मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा आहे। आपल्याला असं वाटेल की मी असं का आज वेगळ्या पद्धतीने बोलत आहे, तर त्याला कारण आहे। आपल्याला आठवत असेल की ऍडव्होकेट उके नावाचे एक गृहस्थ होते, त्यांनी काही भूमिका मांडायचा प्रयत्न केला होता आणि त्यानंतर उके यांच्यावर काय पद्धतीच्या रेड पडल्या, अर्थात माझ्यावर रेड टाकायला हायच क्या आपने पास, पण ह्या सगळ्या शक्यतांचा मी विचार करते की मला काय काय पद्धतीने त्रास दिला जाऊ शकतो। मला याची कल्पना आहे की अशाच पद्धतीने नवाब मलिकजी यांनी काही मुद्दे समोर आणले होते, नंतर नवाब मलिकजींच्या सोबत काय झालं हे उभ्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे।